महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार आहे. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचतोय का? राज्यात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणार आहे, तर RBI तुमच्या फोनमध्ये रोख रक्कम टाकणार आहे. महाराष्ट्राच्या ST डेपोचा पुनर्विकास PPP मॉडेलवर करण्यात येणार आहे, तर भारतीय संघाच्या वेळापत्रकात मोठा बदल झालेला आहे. सोनाक्षी सिन्हा पापराझींवर संतापली आहे, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 15 जुलै वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी सॅटेलाइट फोन सुविधेची. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्कच्या समस्येशी झगडणाऱ्या मच्छीमारांना लवकरच सॅटेलाइट फोन उपलब्ध होऊ शकतील. मच्छीमारांची सुरक्षा आणि अखंड दळणवळण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं BSNL सोबत समन्वय साधण्यास सुरुवात केलेली आहे. प्रस्तावित उपक्रमामुळे खोल पाण्यातही किनारपट्टीशी संपर्क साधणं, वेळेवर हवामान आणि सुरक्षिततेची माहिती मिळवणं, तसंच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवणं शक्य होणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत की या उपक्रमामुळे मच्छीमारांची सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकेल. सागरी बचाव व संपर्क यंत्रणा अधिक प्रभावी होईल. मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, BSNLचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास मानकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. BSNLनं आपली ग्लोबल सॅटेलाइट फोन सेवा सादर केली. तिची कार्यपद्धती व उपयोगिता स्पष्ट केली. राणे म्हणाले की खोल समुद्रात मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे BSNLच्या सहकार्यानं सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे मच्छीमारांची सुरक्षा, बचाव कार्य आणि सागरी दळणवळण अधिक प्रभावी होईल. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सिंधू पाणी कराराची. सिंधू पाणी कराराबाबत भारतानं घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबानं जलमार्गानं हल्ले करण्याची तयारी सुरू केली आहे. सुरक्षा सूत्रांनुसार लष्कर आपल्या दहशतवाद्यांना जलमार्गानं कारवाया करण्याचं प्रशिक्षण देत आहे. त्यासाठी पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मंगला धरण परिसराचा वापर करतायत. गुप्तचर माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर हारिस दार यांनी एका प्रशिक्षण शिबिरात दहशतवाद्यांना संबोधित करताना पाण्यासंबंधित कारवाईच्या तयारीचा उल्लेख केलाय. त्यानं असं सांगितलंय की 10 दिवसांचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण झाला असून पुढील प्रशिक्षण मंगला धरणावर सुरू होईल. हारिस दार दहशतवाद्यांना म्हणालाय की आता खरी कामाला सुरुवात होईल. आम्ही पाण्यासाठी तयारी केलेली आहे. आमचा पाण्याचा प्रश्न भारतासोबत आहे. पाकिस्तान 2026 मध्ये पाण्याच्या प्रश्नावर कारवाई करू शकतो. सुरक्षा यंत्रणा ही विधानं गांभीर्यानं घेत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की लष्कर-ए-तोयबा आता पारंपरिक घुसखोरीसोबतच जलमार्गानं घुसखोरी आणि हल्ल्यांचे डावपेचही वापरत असावी. यापूर्वी मंगला धरणाचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाची. महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं सोलापूर जिल्ह्यातल्या एकरूख जलाशयात 81 मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखलेली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कॉर्पोरेशननं इच्छुक कंपन्यांकडनं स्वारस्य निविदा मागवल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारकडनं हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिलं जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात समतल जमिनीची आवश्यकता असते, मात्र ती उपलब्ध होत नसल्यामुळे महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं एकरूख जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार या प्रकल्पाचं नियोजन, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्तीसाठी इच्छुक कंपन्यांकडनं स्वारस्य निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी रिझर्व्ह बँकेची. सरकार जनतेला सातत्यानं डिजिटल होण्याचं आवाहन करते. भारतीय रिझर्व्ह बँक
ग्राहकांच्या फोनमध्ये थेट रोख रक्कम जमा करण्याबाबत बोलतायत. रिझर्व्ह बँकेकडनं हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतंय की हे कसं शक्य आहे. आरबीआय स्वतः आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देतेय. आरबीआयचा हा संदेश म्हणजे प्रत्यक्षात आरबीआयकडनं लोकांच्या फोनवर पाठवला जाणारा एक संदेश आहे, ज्यामध्ये लवकरच थेट त्यांच्या फोनवर रोख रक्कम पाठवली जाणार असल्याची घोषणा केली आहे. जर रोख रक्कम थेट तुमच्या फोनवर आली तर डिजिटल रुपयामुळे हे शक्य आहे. या संदेशानुसार आरबीआय तुमच्या फोनमध्ये डिजिटल रुपया आणण्याबद्दल बोलतायत. त्यामुळे तुम्हाला कुठेही सहजपणे पेमेंट करता येणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी, महामंडळ डेपोंच्या पुनर्विकासाची. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या डेपोंचा पुनर्विकास करून उत्पन्न वाढवण्यासाठी एक व्यापक योजना तयार करण्याचे निर्देश आता दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की प्रत्येक एसटी डेपोच्या व्यावसायिक क्षमतेचं मूल्यांकन करून त्यानुसार एक स्वतंत्र विकास योजना तयार केली पाहिजे. त्यांनी सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलद्वारे पुनर्विकासाला गती देण्यास मंजुरी दिली आहे. त्याशिवाय त्यांनी अत्यावश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याला अधिकृत मंजुरी मिळण्याच्या अगदी जवळ आपण आहोत. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या शेजारल्या देशाचा दौरा करणार होता, परंतु राजकीय तणावामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्रानं असं सांगितलं की त्यांना या दौऱ्याबाबत बीसीसीआयकडनं अद्यापही स्पष्ट प्रतिसाद मिळालेला नाहीये, परंतु या दौऱ्याबाबत बीसीसीआयची भूमिका सकारात्मक असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्या 3 सामन्यांची T20 मालिका होणार आहे. मात्र बांगलादेश आपल्या दौऱ्यावरील व्हाईट बॉल मालिका पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धची मालिका ही पुढे ढकलली जाऊ शकते. प्रस्तावित वेळापत्रकानुसार अफगाणिस्तान विरुद्धची मालिका 13 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे, तर अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेची सुरुवात ही 17 सप्टेंबरपर्यंत पुढेही ढकलली जाऊ शकते. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची. जाहीर कार्यक्रमांमध्ये नेहमीच माध्यमांशी आणि पापाराझींशी अत्यंत हसतमुखाने संवाद साधणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच एका वेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सोनाक्षीचा एक नवा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये ती फोटोग्राफर्सच्या वाढत्या गर्दीवर आणि अतिउत्साहावर चांगलीच चिडल्याचं पाहायला मिळतंय. जोपर्यंत तुम्ही लोक इथून बाजूला होत नाही तोपर्यंत मी गाडीत बसणार नाही असा पवित्रा सोनाक्षीनं घेतला. त्यामुळे तिथलं वातावरण काहीसं गंभीर झालं होतं. सोनाक्षी ही आकांक्षा कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहण्यासाठी गेली होती. पार्टी संपवून जेव्हा सोनाक्षी बाहेर पडली, आपल्या कारच्या दिशेनं जाऊ लागली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थेट तिच्या गाडीपर्यंत धाव घेतली. फोटोग्राफर्स अगदी कारच्या दरवाजापर्यंत आल्याचं पाहून सोनाक्षीच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसून आली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.